नमस्कार. समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धाराशिव येथे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे या संस्थेची शाखा स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव येथील साहित्यिक युवराज बाप्पा नळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, संस्थेचे सदस्य समाधान शिकेतोड, लातूर शिक्षण बोर्डाचे उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे, RP कॉलेजचे प्राचार्य जयसिंगराव देशमुख, डॉक्टर अभय शहापूरकर आणि धाराशिव येथील अनेक मान्यवर तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते. पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या काही मान्यवरांच्या आणि उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमींच्या प्रतिक्रिया. समय संघर्ष न्यूज नेहमीच असे नवनवीन विषय दाखवत असते, ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा. सध्या वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे, तर या शाखेचा युवकांना कितपत परिणाम होईल त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता धाराशिवमध्ये मराठी बालकुमार साहित्य संस्थेची शाखेचं ओपनिंग झालं, त्याविषयी काय सांगता येईल? त्याविषयी सांगण्यासारखं म्हणजे महत्वाचं, खूपच महत्वाचं आहे. कारण की अमरेंद्र राजन लाखे, तर अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था जी आहे ही प्रचार आणि प्रसार जो मुलांसाठी करतात, त्याच्यातला एक भाग आज इथे सुरू होतो आहे, धाराशिव मध्ये सुरू होत आहे. आणि त्याची जी धुरा आहे ती पुढाकार जो घेतलेला आहे युवराज नळे यांनी जो पुढाकार घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा असं मला वाटतं. कारण काय की ही धुरा एखाद्या वेळेला काय होतं की धुरा घेतली पण पुढे जायला पाहिजे, ती धुरा घेणारा माणूस जो आहे तो सक्षम असायला पाहिजे. तो सक्षम माणूस त्याची जी आहे त्याच्या याच्यावरती धुरा आलेली आहे. आणि हा सर्वांगीण विकास कसा करता येईल, तर हा बाल विकास जर करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, त्यांचं अंतःकरण कसं जाणायचं आणि त्यांना हवं ते साहित्य कसं द्यायचं, ही साहित्यकारांची भूमिका असते. तर ही भूमिका निभावणारे साहित्यिक इथे आहे, बाल साहित्य किती आहे, तर ही साहित्यिक भूमिका निभावणार याची मला पूर्ण खात्री आहे. प्रतिक्रिया काय? आणि महत्वाचा एक प्रश्न, आज बाल लैंगिक प्रश्न जे उद्भवलेत महाराष्ट्रात, त्या विषयावर तुम्हाला काय वाटतंय? कारण ह्या साहित्य संमेलनातून त्याच्यावर काय प्रकार टाकता येईल? गेल्या अनेक वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असताना आता या बालकुमार साहित्य संस्थेचं काम करण्याची संधी केंद्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र लाखे सर यांच्यामुळं प्राप्त झालेल्या आणि त्या संस्थेचा ज्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, जिल्ह्यातील बालकांना वाचन संस्कृती निर्माण व्हावी आणि बालकांना ती वाचण्याची सवय लागावी, लिहिण्याची सवय लागावी आणि त्याच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळे उपक्रम या शाखेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. हा या संस्थेच्या पाठिंबाचा उद्देश आहे. आणि आपण जो दुसरा प्रश्न विचारला की लैंगिक जे प्रकार सध्या आपण पाहतोय ऐकतोय, तर साहित्यिकांच्या लेखणीमधून या प्रकारावर भयंकर असे कोरडे ओढलेच गेले पाहिजे. किंबहुना साहित्यिक ओढतच असतात, परंतु ते साहित्य समाजानं वाचणं देखील तितकंच अपेक्षित आहे. अनेक साहित्यिक म्हणून आणि संरक्षण या विषयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असला एक शिक्षक म्हणून कालच मी एक भूमिका माझी जाहीर केलेली आहे. या धाराशिव शहरामधील महिला आणि मुलीसाठी 2 महिने मोफत कराटेचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे. आणि त्या 1 तारखेपासून तुळजाभवानी स्टेडियम मधील जो हॉल आहे त्या हॉलमध्ये मुली आणि महिला सर्व वयोगटातील असतील त्यांना मोफत जुडो, कराटे, लाठीकाठीचं प्रशिक्षण आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून मुलीमध्ये महिलांमध्ये एक आत्मसन्मानाची भावना निर्माण होईल, सक्षमता निर्माण होईल, कणखर मन निर्माण होईल. त्यासाठी आम्ही ही देखील भूमिका घेतली. सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. बोला. आजकाल वाचन संस्कृती कमी झाली, वाचनाकडे लोकांचा कल नाही. तर आपलं हे साहित्य असाल, आपला विचार असेल, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून काय करता येईल? नाही, तुम्ही जे म्हणताय वाचन संस्कृती
कमी झाली पण खूप कमी झालेली आहे असं मी म्हणणार नाही. कारण का की दोन मीडिया आहेत वाचनाला. एक तर वाचन पुस्तकातून वाचन, आणि दुसरं आजकालची जी तरुण मुलं वाचतात आहे ती सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर वाचतात आहे. असं म्हणू नका की ती वाचत नाही, ती वाचतात आहे. फक्त ती वाचत असताना काय वाचता आहे याच्याकडे लक्ष देणं या पालकांची ती गरज आहे किंवा पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. ते जर साहित्य वाचत असतील तर ती साहित्याची भूक आजच्या तरुणाला आपण पुस्तक देऊनच त्यांची गरज पूर्ण होईल असं म्हणून त्यांच्यावर दबाव टाकणं योग्य नाही. त्यांना आवडतं काय, साहित्य आवड निर्माण करायचा. आपला उद्देश काय, साहित्य आवड निर्माण करायचा. मग साहित्य आवड निर्माण करायचं सोशल मीडियातून होत असेल आणि जर ते तिथून साहित्य वाचत असतील तर आपली जी आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे ते सफल होऊ शकेल. फक्त आपलं लक्ष दिलं पाहिजे की ते काय वाचतात. जे साहित्य वाचत असतील तर त्यामध्ये काही म्हणजे ती चांगली गोष्ट असं मी म्हणेन, आणि त्यांना जे आवडतं सोशल मीडियातून इथून वाचन, तर त्यासाठी आपण आपल्याला आता जुळवून घ्यायला पाहिजे तरुणाईशी. कारण आपण आपलीच मतं लादण्यापेक्षा तुम्ही वाचा, पण अभ्यासा व्यतिरिक्त जे वाचायचं ते साहित्य की ज्याच्यातून विचार त्याला कळणार. इथे फक्त ज्ञान मिळणार अभ्यासातून, पण याच्यातून पुस्तकातून आपल्याला विचार मिळणार, त्या साहित्यातून विचार मिळणार. विचार कशा करता, आयुष्यात वागायचं कसं, आयुष्यात घडवायचं कसं, हे जे विचार आहे हे महत्वाचं आहे. आणि हे विचार आजच्या मुलांना कळणं जास्त गरजेचं आहे. आणि असं मला वाटतं की त्याच्यातून ते घडू शकतं. म्हणून वाचन साहित्य खूप गरजेचं आहे. थँक्यू. तर बाप्पा, एक तुम्हाला प्रश्न आहे. आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आपली शाखा झाली, आता आपलं पुढचं नियोजन, पुढची दिशा म्हणजे पुढं काय आपलं नियोजन काय असेल? पुढचं नियोजन आताच आमच्या कार्यवाहाने सांगितलं की वेळोवेळी असे अनेक उपक्रम शाळेच्या माध्यमातून, ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबवले जातील, जेणेकरून हे सर्व वाचन संस्कृती आहे ती स्थापित केली जाईल आणि वृद्धिंगत केली जाईल. थँक्यू. बया, तुझं नाव काय? साईश दिन तलवण. किती वेळ येतो? मी 8वीला. कुठल्या शाळेत? पोद्दार इंग्लिश स्कूलला. बरं, आता इथं या कार्यक्रमाला होता बाल साहित्य संस्था पुणे या कार्यक्रमाला, काय वाटतंय कार्यक्रम बघून, काय वाटतं? म्हणजे ही पूर्ण शाखा आमच्या मुलांसाठी बनवलेली आहे. सगळी मुलं आता मोबाईल मध्ये रुजलेली आहेत, पण ही शाखा आपल्याला असं मोटिवेट करते मुलांना की आपण पुस्तकं वाचावे आणि आपल्या भारताचं भविष्य चांगलं. मुलांनी काहीतरी चांगल्या मार्गात जायला पाहिजे असं एक शिक्षण मिळालं. बघा आता ह्यांनी सांगितलंय पुस्तक वाचली पाहिजे, पुस्तक वाचली तर बुद्धी वाटते, ज्ञान वाटतं. पुस्तक वाचणार तो. हो, आपल्याला खूप जनरल नॉलेज पण भेटतं पुस्तकांमुळे. आपण आपलं भविष्य चांगले बनवू, आपण आपल्या भारतासाठी काय तर करू शकतो. वाचण्यात चांगलीच आहे. बरं, तुझे आता इतर विद्यार्थी मित्र असतो, हो आहे, त्यांना तुझा काय संदेश आला त्या चॅनलच्या माध्यमातून? त्यांना तुझा संदेश, काय संदेश देईल? माझा संदेश आहे की तुम्ही सगळ्यांनी मोबाईल पण बघा, पण थोड्या वेळासाठी, आणि तुम्ही तुमची हॉबी बनवा पुस्तकं वाचण्यासाठी. वाचन कर, वाचन केलं तरच आयुष्याचं काहीतरी चांगलं होणार. पेपर पण वाच. एकटाच आला होता कार्यक्रमाला का मम्मी पप्पा कोण आले? नाही, मम्मी आली. मम्मी आली. मम्मीची आवड आहे. हो, मम्मी सोबत मी पण तिला मदत करतो सुचवायला कथा ते. मला पण तिच्यासारखीच आवड आहे. आम्ही दोघं मिळून पुस्तकं वाचतो. मम्मीला पण आवड आहे वाचण्याची, म्हणूनच या कार्यक्रमाला आले. साईशच्या मम्मी आहे. साईशची आई. आई? आई. मम्मी नाही, मम्मी नाही, आई आहे. बालकुमार साहित्य आई आहे. मम्मी नाही म्हणायचं, आईच म्हणायचं. आणि तो मला आईच म्हणतो. आईच म्हणतो. हो हो हो. धन्यवाद. मराठी संस्कृती यस यस. जपलेली आहे. तर आता तुम्ही साईशला इथे घेऊन आला. हो हो. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं म्हणजे कार्यक्रम, शाखा नाही, कार्यक्रमाला घेऊन आला तिथे? यस यस यस. महत्वाचं म्हणजे मी सुषमा सांगळे बनवे. मला या गोष्टीची खूप आवड आहे. आणि विद्यार्थी, मी शिक्षिका आहे, प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषदला. आणि विद्यार्थी हा महत्वाचा घटक आहे आणि ते आपल्या देशाचं भविष्य आहे. तर त्यासाठी ही अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य परिषद जी इथं स्थापन झालेली आहे, ती भविष्यात मुलांना मोबाईल पासून दूर करण्यास प्रवृत्त करणार आहे.
आणि ह्याची जर चळवळ व्यापक होत गेली तर ह्याचा वटवृक्ष होऊन आपलं कुठेतरी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपल्या जिल्ह्याचं नाव अगदी होणार आहे. त्यासाठी आपण फक्त मोठ्या माणसांनीच नाही तर ह्या अशा कार्यक्रमाला माझ्या मुलासारख्या अशा असंख्य मुलांची गरज आहे. आणि ही जी शाखा ओपन केलेली आहे त्यामध्ये एक सदस्य प्रतिनिधी म्हणून असं एखादा विद्यार्थी किंवा ह्या वयाचा एखादा मुलगा घेण्यास हरकत नाही असं मला वाटतंय. आणि ह्या शाखेसाठी माझ्या भरभरून शुभेच्छा. आज अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था धाराशिव शाखेचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आज हजर राहण्याचा योग आला. खरं तर आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये किंवा IT क्षेत्र एवढं विस्तारित झालेलं आहे, सोशल मीडिया एवढं विस्तारित आहे आणि मुलं त्याच्यात मध्ये रमतायत सध्या. पण हे करू नको म्हणण्यापेक्षा हे कर म्हणणं आजच्या काळाची गरज झालेली आहे. आणि असं एक प्रत्येक आईने एक संस्कार वाचनाचा आपल्या मुलांवर केला पाहिजे. आणि पुस्तक मोबाईल देण्यापेक्षा हे पुस्तक धर आणि तू 10 मिनिट वाच, ते मुलं वाचतील आणि त्याच्यामध्ये रमून जातील, मोबाईल विसरून जातील. म्हणजे काही हे करू नको असं नकारात्मक बोलण्यापेक्षा आजच्या बालमानसशास्त्रामध्ये हे कर म्हणून त्याच्या हातात एखादं जर चांगलं पुस्तक आईनं दिलं तर नक्कीच ते मुलं वाचतील आणि वाचन संस्कृती त्यांच्यामध्ये रुजेल. हा एक छोटासा प्रयत्न. आणि मुलं खूप आजकालचे मुलं प्रतिभावान आहेत, हुशार आहेत, फक्त एक त्यांना दिशा देणं गरजेचं आहे. आणि ती दिशा या बालकुमार साहित्य संस्था धाराशिव शाखेच्या वतीनं निश्चितच देण्याचा योग आलेला आहे. आणि निश्चित या संस्थेचा जो प्रयत्न राहणार आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा असणार आहे. आणि या संस्थेच्या मी पण एक सदस्य आहे आणि या संस्थेची वाटचाल अशीच उत्तरोत्तर चांगली राहील आणि निश्चित या धाराशिव जिल्ह्यातील मुलांना एक साहित्य वाचनाचं वेड ही संस्था निश्चित लावेल अशी अपेक्षा करते आणि या संस्थेला शुभेच्छा देते मी.